Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 10 bank and simple interest. यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 40 कंप्लीट करून घेणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA फॉर 2 इयर. म्हणजे यामध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन सांगितली आहे, रिहानाने स्कूल फंडमध्ये 1500 रुपीज डिपॉझिट केले 2 वर्षासाठी आणि 9 PCPA म्हणजे 9 रेट यानुसार. ओके, 9 PCPA काय असतो तर प्रत्येक 100 रुपयावर तिला 9 जी रुपीज आहे ती इंटरेस्ट मिळणार आहे. ओके, म्हणजे इंटरेस्टचा रेट मिळणार आहे. म्हणजे जे 1500 रुपीज आहे यामधील प्रत्येक 100 रुपीजवर तिला 9 रुपीज एक्स्ट्रा मिळणार, इंटरेस्ट मिळणार आहे. असे तिने हे पैसे 2 वर्षासाठी काय केले, डिपॉझिट स्कूल फंडमध्ये. व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. आपल्याला काढायचं आहे टोटल अमाऊंट ती किती काढणार आहे 2 वर्षाच्या नंतर. टोटल अमाऊंट मीन्स व्हॉट, इथे आता जी पण काही तिने रक्कम म्हणजे अमाऊंट तिने स्कूल फंडमध्ये डिपॉझिट केले आहे ते डिपॉझिट केलेले आणि तिला इंटरेस्ट मिळाले 9%ने जे पण काही इंटरेस्ट तिला मिळणार आहे ते इंटरेस्ट प्लस करून आपल्याला टोटल इथे बघायची आहे. मग त्यासाठी इथे आपल्याला फाइंड करायचं प्रिन्सिपल कोणता आहे, रेट कोणता आहे आणि टाइम कोणता आहे. प्रिन्सिपल आपण टोटल अमाऊंट हा प्रिन्सिपल घेत असतो. इथे लिहायचा आहे P इज इक्वल टू 1500 आणि इथे आपल्याला रेट बघायचा आहे. रेट मीन्स व्हॉट, इथे R लिहायचा आणि इथे 9%. हे 9% पर 100 रुपीजवर तिला एक्स्ट्रा मिळणार आहेत, म्हणजे इंटरेस्ट मिळणार आहे. ओके, नेक्स्ट आता इथे टाइम काय आहे, 2 इयर. T मीन्स व्हॉट, टाइम 2 इयर. आता आपण इथे फॉर्म्युला राईट करून घेऊया. इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. हा फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचा, इंटरेस्ट म्हणजे I इक्वल टू PRT अपॉन 100 असंही आपण लक्षात ठेवलं तरीही चालेल. आता व्हॅल्यू इथे पुटअप करून घ्यायचे आहे. बघा इथे I मीन्स व्हॉट, इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय असतं बघा, जे पण काही आपण कुठेही पैसे डिपॉझिट केले एखाद्या बँकमध्ये किंवा कुठेही आपण पैसे ठेवले तर त्या पैशांना आपल्याला इंटरेस्ट मिळत असतं, म्हणजे व्याज मिळत असतं त्या पैशांवरती. ओके, आता इथे आपण व्हॅल्यू पुटअप करूया. बघा P किती आहे, 1500. टोटल अमाऊंट तिने 1500 डिपॉझिट केलेली आहे आणि किती रेटने डिपॉझिट केले म्हणजे 9%ने, म्हणून आपण इथे 9 लिहायचा आहे. आणि इथे आपल्याला T मीन्स व्हॉट, टाइम दिलेला आहे 2 इयर. बघा P ची व्हॅल्यू लिहिली, R ची व्हॅल्यू लिहिली आणि T ची व्हॅल्यू लिहिली अपॉन आता 100. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. इथे 1500 इथे 100, हे 2 झिरो कॅन्सल होतील आणि राहणार काय इथे 15 इंटू 9 इंटू 2 I इज इक्वल टू. ओके, आता या तिघांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. 15 9 जा 135 मल्टिप्लाय 2 I इज इक्वल टू. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन करू. 5 2 जा 10 कॅरी 1, 2 3 जा 6 प्लस 1 7, 2 1 जा 2. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट किती मिळालेला आहे 270. जे तिने पैसे डिपॉझिट केलेले होते, किती डिपॉझिट केले 1500 रुपीज स्कूल फंडमध्ये डिपॉझिट केले 2 वर्षासाठी, त्या पैशांना तिला इतका इंटरेस्ट मिळणार आहे 2 वर्षाच्या नंतर. ओके, म्हणजे एवढे पैसे तिला इंटरेस्ट म्हणून एक्स्ट्रा मिळणार आहेत. शेवटी आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे इथे, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. इथे आपल्याला टोटल अमाऊंट विचारलेला आहे. इथे फक्त आपल्याला इंटरेस्ट विचारला का नाही, इंटरेस्ट विचारला असता फक्त इथे आपलं हे सोल्युशन स्टॉप झालेलं असतं. पण आपल्याला इथे टोटल अमाऊंट काढायचं आहे, त्यासाठी आपल्याला इथे एक फॉर्म्युला आणखी अप्लाय करावा लागेल. टोटल अमाऊंट इज इक्वल टू P प्लस इंटरेस्ट. ओके, टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता इथे प्रिन्सिपल किती होता 1500. तिने टोटल जी रक्कम ठेवलेली होती अमाऊंट 1500 आणि I आपल्याला इंटरेस्ट किती मिळालेला आहे 270. यांची ॲडिशन केली तर आपल्याला अमाऊंट मिळून जाईल. 0 प्लस 0 0, 0 प्लस 7 7, 2 प्लस 5 7 आणि 1 ॲज इट इज. म्हणजे टोटल अमाऊंट किती आहे 1770. ओके, सो इथे आपल्याला लिहायचं आहे देअरफॉर शी विल गेट 1770. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. जेठालाल took a housing loan of 2,50,000 rupees from a bank
at 10 PCPA for 5 years. What is the yearly interest he must pay and what total amount he return to the bank? यामध्ये बघा आपल्याला दोन क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. या क्वेश्चनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इयरली इंटरेस्ट काढायचा आहे, म्हणजे प्रत्येक वर्षाला तो बँकला किती इंटरेस्ट म्हणजे व्याज देणार आहे परत. आणि सेकंड थिंग म्हणजे आपल्याला काढायचं आहे की व्हॉट टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक, म्हणजे टोटल अमाऊंट पण तो किती देणार आहे. तर यामध्ये जेठालालने घर बांधण्यासाठी बँकेकडून लोन घेतले आहे 2,50,000 रुपीज आणि ती किती PCPA म्हणजे रेट किती आहे 10. आता हा रेट म्हणजे काय, तर दर 100 रुपीजवरती तो 10 रुपीज एक्स्ट्रा बँकला इंटरेस्ट म्हणून पे करणार आहे. ओके, तर किती वर्षासाठी घेतलं त्यांनी 5 इयर्ससाठी. तर फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला 1 इयरली इंटरेस्ट काढायचा आहे आणि नंतर आपण टोटल अमाऊंट काढूया. इथे प्रिन्सिपल जी मोठी अमाऊंट असते ती म्हणजे काय प्रिन्सिपल. ओके, आणि रेट मीन्स व्हॉट PCPA जो 10 PCP आहे तो आपण इथे रेट 10% घेतलेला आहे आणि टी मीन्स व्हॉट ते लोन त्यांनी किती काळासाठी म्हणजे किती वर्षासाठी घेतलं होतं, तर 5 इयर आपण इथे राईट करून घेतलं. ओके, इथे आपल्याला एका वर्षाचे इंटरेस्ट काढायचं आहे म्हणून हिअर वी टेक T इज इक्वल टू 1 इयर. इथे एका वर्षाचं काढायचं आहे म्हणून T इज इक्वल टू आपण 1 इयर घेतलेला आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. I इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100 हा इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला लर्न करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला एका वर्षाचे इंटरेस्ट काढायचं आहे म्हणून आपण इथे T इज इक्वल टू 1 घेतलेला आहे. P इज इक्वल टू 2,50,000 आणि R इज इक्वल टू 10 अपॉन 100. आता या 100 वरील दोन जे झिरो आहे ते कट होतील ह्या दोन झिरो सोबत आणि इथे राहणार काय फक्त 2,500 आणि इथे 10 इंटू 1 आपण केलं तर इथे काय येणार फक्त 10च येणार आहे. आणि ह्या दोघांची आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे तर काय येणार आहे 25,000. ओके, आता हे एका वर्षाचे इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं आहे म्हणून इथे आपण राईट करून घ्यायचं आहे ₹25,000 इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे. ओके, नेक्स्ट आता इथे बघा इथे परत आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. बँकला तो टोटल अमाऊंट किती देणार आहे. बघा हे 1 वर्षामध्ये देणार आहे तर त्यांनी 5 वर्षासाठी लोन घेतलं होतं 5 इयर. देअरफॉर आपल्याला काय करायचं आहे 5 इयर्ससाठी किती तो व्याज पे करेल म्हणजे किती इंटरेस्ट तो बँकेला देणार आहे. तर देअरफॉर आपण इथे लिहिणार आहे 25,000 हे एका वर्षासाठी त्याने इंटरेस्ट दिलं बँकला तर असं तो 5 वर्षासाठी किती देणार तर मल्टिप्लाय करायचं 1,25,000 इतकं तो इंटरेस्ट 5 वर्षाला बँकेला देणार आहे. इथे आपण असं लिहून घेतलं तरी चालेल फॉर 5 इयर. नेक्स्ट आता इथे आपल्याला टोटल अमाऊंट काढायचं आहे. टोटल अमाऊंट इज इक्वल टू इथे टोटल अमाऊंट आपण कसं काढत असतो बघा प्री प्लस आय म्हणजे प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट. जितका काही प्रिन्सिपल आहे तो आहे 2,50,000 प्लस इंटरेस्ट बघा 5 इयरचा इंटरेस्ट आपल्याला इथे घ्यायचा आहे कारण 5 वर्षामध्ये तो ते इंटरेस्ट पे करणार आहे 1,25,000. ह्याचे ॲडिशन करूया बघा किती देणार आहे टोटल अमाऊंट 3,75,000 म्हणून इथे आपल्याला राईट करायचं आहे वर्डमध्ये देअरफॉर 3,75,000 अमाऊंट ही will return to the bank. Okay. Next example, Shrikant deposited 85,000 rupees for 2.5 years at 7 PCPA in a saving bank account. What is that total interest he received at the end of the period? यामध्ये श्रीकांत जो आहे तो 85,000 रुपीज सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवणार आहे. ओके, किती वर्षासाठी 2.5 इयर. ओके, म्हणजे 2.5 वर्षासाठी तो सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये एवढी रक्कम ठेवणार आहे आणि 7 PCPA म्हणजे किती रेटने ठेवणार आहे 7 म्हणजे हर 100 रुपीजवर प्रत्येक 100 रुपीजवर त्याला 7 रुपीज हे एक्स्ट्रा मिळणार आहेत. ओके, म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे व्हॉट इज दॅट टोटल इंटरेस्ट
फक्त इथे आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे की तो लास्ट पिरियडमध्ये म्हणजे 2.5 वर्षानंतर जेव्हा तो बँकेमधून पैसे रिटर्न काढणार आहे तेव्हा त्याला एवढ्या रकमेवरती एवढ्या अमाऊंटवरती त्याला किती रुपये इंटरेस्ट एक्स्ट्रा मिळणार आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. ओके, सो आपण इथे राईट करून घेऊ. P इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 85,000, रेट इज इक्वल टू रेट हा असतो 7%, T इज इक्वल टू 2.5. आता इथे आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे म्हणून आपण इथे इंटरेस्टचा फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. P इंटू R इंटू T अपॉन 100. इंटरेस्ट इज इक्वल टू, आता व्हॅल्यू पुटअप करून घ्यायच्या आहे, 85,000 इंटू R किती आहे 7% इंटू T किती आहे 2.5 इयर अपॉन 100. इथे 2.5 इयर आहे, याला आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊया. बघा इथे जो असा फ्रॅक्शन आपल्याला असतो तर या दोन नंबरमध्ये मल्टिप्लिकेशन असतं म्हणजे 2 इंटू 2 प्लस 1, यामध्ये प्लस ॲडिशन असते आणि डिनॉमिनेटर 2 इज इक्वल टू 2 इंटू 2 4, 4 प्लस 1 5, 5 अपॉन 2. म्हणजे ह्या नंबरला रिप्लेस करून आपण 5 अपॉन 2 राईट केलं तरीही चालेल, म्हणून आपण इथे राईट करून घेऊ 85,000 इंटू 7 इंटू 5 अपॉन 2 आणि इथे 100. ओके, नेक्स्ट आता इथे हे 2 0 कॅन्सल होऊन जातील 0 सोबत, मग रिमेनिंग काय राहणार आहे, I इज इक्वल टू 850 इंटू 7 इंटू 5/2. इथे 7ला आपण डिवाइड करू शकतो का 2ने? नाही, कारण की 7 हा 2च्या टेबलमध्ये येणारच नाही. इथे युनिट प्लेसला 0 आहे तर ह्या पूर्ण नंबरला आपण ह्या 2ने डिवाइड करू शकतो. मग काय येणार आहे बघा, 2च्या टेबलमध्ये 8 येतो 4 नंबरला, म्हणजे 2 1 जा 2, 2 4 जा 8, इथे 4 येणार. आणि इथे 5 आहे 2च्या टेबलमध्ये, 4 येतो 2 नंबरला, म्हणजे 2 2 जा 4, इथे जर आपण 4 राईट केला तर किती उरणार 1, म्हणजे इथं 1 आणि हा 0, 1 0 10, 2च्या टेबलमध्ये 10 हा 5 नंबरला येतो. ओके, इंटू इथे हा 7 राईट करायचा आहे आणि 5 राईट करायचा आहे. नेक्स्ट आता इथे 425 इंटू 7 आपण करून घेऊया. आपल्याला आन्सर मिळणार आहे 2975 इंटू जो रिमेनिंग 5 आहे हा रिमेनिंग 5 आपण इथे राईट करून घेऊया. आता ह्यांची मल्टिप्लिकेशन केल्यास आपल्याला आन्सर मिळणार आहे 14,875. ओके, देअरफॉर total interest received is rupees 14,875. Okay, next example आहे 4 number. At a certain rate of interest, the interest after 4 years on 5,000 rupees principal is 1,200 rupees. आधी इथपर्यंत क्वेश्चन समजून घेऊया आपण. बघा, सर्टन रेट आहे म्हणजे एखादा रेट आहे, यामध्ये आपल्याला रेट दिलेला आहे का नाही, PCP आपल्याला काढायचा आहे. ऑफ इंटरेस्ट म्हणजे त्या इंटरेस्टवरती जे पण काही रेट असणार ते आपल्याला काढायचं आहे. आता इथे इंटरेस्ट आपल्याला 1,200 रुपीज दिलेला आहे, टाईम पिरियड 4 आहे आणि प्रिन्सिपल 5,000 आहे. इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल इथपर्यंत क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचा आहे. आणि नेक्स्ट, व्हॉट विल बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ द इंटरेस्ट फॉर सेम पिरियड. म्हणजे इथे जर प्रिन्सिपल 5,000 असेल तर 4 वर्षासाठी तर इतकं इंटरेस्ट मिळणार आहे, आणि जर प्रिन्सिपल आपण 15,000 घेतला तर आपल्याला किती इंटरेस्ट मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला इथे सेम पिरियड आणि सेम रेट यूज करायचा आहे. रेट आपण इथे फाईन करणार आहे आणि सेम पिरियड म्हटलं म्हणजे आपल्याला इथे 4 यूज करायचं. फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रिन्सिपल इथे 5,000 रुपीज घेऊ. इथे आपल्याला रेट काढायचा आहे म्हणून इथे T इज इक्वल टू 4 इयर, आणि जे इंटरेस्ट आपल्याला 5,000 वरती मिळालेलं आहे ते आहे 1,200 रुपीज. नेक्स्ट इथे फॉर्म्युला आपण राईट करून घ्यायचा आहे. आता इथे इंटरेस्ट आपल्याला 1,200 मिळालेला आहे, तर इथे प्रिन्सिपल 5,000, रेट आपल्याला फाईन करायचा आहे आणि T इज इक्वल टू 4/100. नेक्स्ट हे जे डिनॉमिनेटरमध्ये 100 आहे हे इकडे गेल्यानंतर म्हणजे इक्वल टूच्या साईनच्या अपोजिट साईडला गेल्यानंतर हे मल्टिप्लिकेशनला जातील. म्हणजे इकडे 1,200 मल्टिप्लाय बाय 100 इक्वल टू इथे काय रिमेनिंग राहणार आहे 5,000
इंटू आर इंटू 4. तिथे राहिलेले हे नंबर्स इथे डिनॉमिनेटरला जात असतात. ओके, म्हणून आपण इथे एक स्टेप आणखी लिहून घेणार आहे. 5000 इंटू 4 इज इक्वल टू आर. ओके, म्हणजे हा जो 100 आहे डिनॉमिनेटरमध्ये हा इक्वल टूच्या अपोजिट साईडला गेला तर हा काय झाला, मल्टिप्लाय झाला. आणि हे जे नंबर्स आहेत हे पण इक्वल टूच्या अपोजिट साईडला गेल्यानंतर हे इकडे मल्टिप्लाय होते, तर इथे डिनॉमिनेटर म्हणजे डिवाइडला इथे गेलेले आहेत. तर इथे आपण 0 कट करायचे आहे. बघा इथे 1 0 कट 1 0 कट 1 0 कट 1 0 आणि हा 0 या 100 सोबत कट होणार आहे. रिमेनिंग जे व्हॅल्यूज आहे 12 आहे, 10 आणि 5 इंटू 4. त्या 4ने आपण 12ला डिवाइड करू शकतो, 5ने आपण 10ला डिवाइड करू शकतो. तर इथे आपण हे राईट करून घेऊया आधी. इथे 12 इंटू 10 अपॉन 5 इंटू 4. नेक्स्ट आर इज इक्वल टू, इथे 4 1 जा 4, 4 3 जा 12, 5 1 जा 5, 5 2 जा 10. रिमेनिंग काय आहे 3 इंटू 2. 3 इंटू 2 न्यूमरेटरमध्ये मल्टिप्लिकेशनला आहे म्हणून 3 इंटू 2 इज इक्वल टू 6. ओके, म्हणजे आर काय येणार आहे 6%. म्हणजे आता हा आर आपल्याला यूज करून हे सेकंड एक्झाम्पल यामधील आपल्याला सॉल्व करायचं आहे. जे आपल्याला इथे विचारलं होतं की जर प्रिन्सिपल 15,000 रुपीज असेल, सेम टाइम पिरियड असेल आणि सेम रेट असेल तर त्याचा इंटरेस्ट किती येणार आहे. हिअर वी टेक P इज इक्वल टू 15,000 अँड आता इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की सेम टाइम पिरियड वापरायचा आहे आणि सेम रेट वापरायचा आहे आणि प्रिन्सिपलचा इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचा. म्हणून आपल्याला टी पण हा 4 वापरावा लागेल, म्हणजे 4 इयर. अँड रेट आताच आपण फाइंड केलेला आहे, काय आहे 6%. म्हणून हा रेट आपण इथे 6% वापरणार. ओके, या एक्झाम्पलमध्ये. आणि आय म्हणजे इंटरेस्ट आपल्याला इथे फाइंड करायचा आहे. तर सेम फॉर्म्युला आपण राईट करूया. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. नेक्स्ट व्हॅल्यू पुटअप करूया आता. आय इज इक्वल टू पी 15,000 इक्वल टू इंटू रेट किती आहे 6% इंटू टी 4 अपॉन 100. आता इथे 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल 0 कॅन्सल होणार आहे. आता इथे राहणार काय व्हॅल्यू, ते व्हॅल्यू आपण राईट करूया. 150 इज इंटू 6 इंटू 4. मल्टिप्लिकेशन करायची आहे आपल्याला तिघांची. बघा 6 0 जा 0, 6 5 जा 30, 6 1 जा 6 प्लस 3 9 मल्टिप्लाय बाय 4. आय इज इक्वल टू 4 इंटू 0 0, 4 इंटू 0 0, 4 9 जा 36. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे. If Pankaj deposited 1,50,000 rupees in a bank at 10 PCPA for 2 years, what is the total amount he will get from the bank? म्हणजे पंकजने बँकमध्ये डिपॉझिट केले 1,50,000 रुपीज. रेट किती आहे 10%, म्हणजे 10% वरती एवढे अमाऊंट त्यांनी डिपॉझिट केले बँकमध्ये. किती इयरसाठी 2 इयर. इथे आपल्याला टाइम दिलेला आहे 2. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारला, टोटल अमाऊंट विचारलेला आहे. मग इथे टोटल अमाऊंट आपण केव्हा फाइंड करत असतो, जेव्हा आपल्याला इंटरेस्ट माहिती असला तेव्हा. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे इंटरेस्ट फाइंड करायचा आहे आणि देन टोटल अमाऊंट म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांची ॲडिशन करून आपण टोटल अमाऊंट फाइंड करू शकतो. तर चला आता सॉल्व करूया. इथे पी प्रिन्सिपल आहे 1,50,000 रुपीज. आर इज इक्वल टू 10%, टी इज इक्वल टू 2 इयर अँड इंटरेस्ट आपल्याला माहिती आहे का नाही, म्हणून इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, नेक्स्ट आपण इंटरेस्टचा फॉर्म्युला राईट करून घ्यायचा आहे. पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. आय इक्वल टू 1,50,000 इंटू रेट 10 आहे आणि टी हा 2 आहे अपॉन 100. ओके, इथे 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल. रिमेनिंग जे व्हॅल्यूज आहे ते वरचे आपल्याला करून घ्यायचे आहे. 1,500 इंटू 10 इंटू 2. आय इज इक्वल टू, बघा 1,500चं मल्टिप्लिकेशन आपण 10 सोबत केलं तर काय येणार आहे 15,000 इंटू 2.
आता नेक्स्ट आपण या 15,000 सोबत 2 मल्टिप्लाय केलं तर 15 2 जा 30 आणि रिमेनिंग 30 ॲज इट इज म्हणजे 30,000. म्हणजे इंटरेस्ट आपल्याला काय मिळालेला आहे 30,000. आता आपल्याला इथे टोटल अमाऊंट विचारलेलं आहे म्हणून टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला आपण इथे राईट करून घ्यायचा आहे. तर अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय. ओके, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस आय म्हणजे इंटरेस्ट. तर आपण प्रिन्सिपल किती घेतलेला आहे 1,50,000 प्लस इंटरेस्ट किती मिळालेला आहे 30,000. इथे 30,000 राईट करून घ्यायचं आणि दोघांची आपल्याला ॲडिशन करायची. 1 2 3 4 1 2 3 4 4 0 आपण ॲज इट इज इथे राईट करू आणि 3 + 5 8 आणि 1 ॲज इट इज. म्हणजे टोटल जे अमाऊंट आहे ते किती अमाऊंट मिळणार आहे 1,80,000 रुपीज. देअरफॉर इथे राईट करून घ्यायचं आहे ही विल गेट total amount is 1,18,000 rupees from the bank. ओके, तर आता इथे आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल लगेच तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.